उत्साहात आनंदात बाप्पांचं आगमन झालं होतं, तेवढ्याच उत्साहात आनंदात ढोल ताशाच्या गजरात आज बाप्पांना निरोप दिला जातोय। 10 दिवस बाप्पांनी ज्या पद्धतीने लाखो हजारो भाविकांना आशीर्वाद दिलेले आहेत, दर्शन दिलेलं आहे, आता बाप्पांना निरोप देण्याची वेळ आलेली आहे। काही लोक भावुक सुद्धा झालेत, तर त्याच वेळी एक आनंदात बाप्पांना निरोप द्यायचा आहे, त्यासाठी एक वेगळा उत्साह पुण्या नगरीमध्ये पाहायला मिळतोय। आणि जी परंपरा आहे ढोल ताशाच्या गजरात बाप्पांना या ठिकाणी निरोप दिला जातो, तीच जी परंपरा आहे पुण्याची ती या ठिकाणी पाहायला मिळते। बँड पथक देखील आहेत, त्यांचं वादन आहे, शंखनाद केलं जातंय आणि शंख वाजून या मिरवणुकीला सुरुवात होत असते। मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती या ठिकाणी आपण बघतोय आणि विसर्जन मिरवणूक बरोबर आहे। त्यामुळे सगळ्या भक्तगणांप्रमाणेच राजकीय नेते सुद्धा या उत्साहामध्ये, या सगळ्या वातावरणामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण दृश्य पाहतोय गणेश गल्लीच्या राजाची। जसजशी ही मिरवणूक पुढे मार्गस्थ होते तसतशी मिरवणुकीतली गर्दी देखील आपल्याला वाढताना दिसते। आणि वेदांत देव आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, मुंबई मधल्या विसर्जन मिरवणुकींना सुरुवात झालेली आहे। गणेश गल्लीचा राजा पुढे निघालाय, परळचा राजा निघालेला आहे। कसं वातावरण आहे, कशा पद्धतीनं मिरवणूक पुढे जाते? सध्या दिवसांमध्ये आपण बघतोय पाऊस पडतोय, अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळताना पाहायला मिळतात। मात्र हा पाऊस जरी पडत असला तरी आपल्या लाडक्या बाप्पाला आज निरोप द्यायची वेळ आहे आणि त्यामुळे असंख्य गणेश भक्त आपल्याला या गणेश गल्लीमध्ये पाहायला मिळत आहेत। गणेश गल्ली राजा ही गणेश मूर्ती आपण बघतोय आणि आता ही पुढे मार्गस्थ होणार आहे। म्हणजे गणेश गल्लीच्या पाठीमागच्या बाजूने ही पुढे मोरया मोरयाचा गजर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर सर्वसामान्य भक्तांप्रमाणे ही नेते मंडळी सुद्धा या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। चंद्रकांत पाटील असतील, अजित पवार असतील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे सगळेजण या मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होताना, सामील होताना आपल्याला दिसतात। त्याकडे मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकांना देखील सुरुवात झालेली आहे। गणेश गल्लीचा राजा, मुंबईचा राजा हा निघालेला आहे आणि त्यानंतर मंडई परिसरामध्ये मानाचे गणपती पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। तांबडी जोगेश्वरी पोहोचलेला आहे, त्यानंतर कसबा गणपती, श्री कसबा गणपती हा देखील
मंडई परिसरामध्ये पोहोचलेला आहे आणि आता काही वेळात गुरुजी तालीम, तुळशीबाग हे गणपती देखील मंडई परिसरात पोहोचतील आणि यानंतर विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होणार आहे। या मंडई परिसरामध्ये अजित पवार, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांनी बाप्पाची पालखी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे। भुई झालेले आहेत ते या पालखीचे। परंपरा आणि त्याची ही विसर्जन मिरवणूक म्हणजे एक वेगळं आकर्षण, भावना, श्रद्धा ती सुरू झाली आणि हे खूप महत्वाचं आहे। आणि त्या निमित्तानं आज पाहताय तुम्ही की मोठ्या संख्येनं लोक आहेत आणि गणेश उत्सव मंडळ जे आहेत महाराज त्यांना सगळ्यांना धन्यवाद दिले पाहिजेत। 1 तास लवकर मिरवणूक सुरू करण्याचा निर्णय त्या सगळ्यांनी घेतला आणि त्यामुळे यावर्षीची निवडणूक विक्रमी वेळेमध्ये संपेल। हे सगळ्या गणेश मंडळ, मानाची असतील, इतर मंडळ असतील, सगळ्यांनी मिळून जर निर्णय घेतला तर स्वागतार्ह आहे। निश्चितपणे याच्यातनं पुणेकरांना एक समाधान आहे। दादा बाणाचा पहिला गणपती खांदा देत आहे, गणपती बसण्याच्या आधीच विसर्जन तयार होती आणि आज तुमच्याकडे चेहऱ्यावर वेगळा खूप सुंदर पद्धतीने मिरवणूक सुरू झालेली आहे आणि तुम्ही बघत असाल भक्तीचा अलोट